ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ. ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ. ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. मी श्रीमती एन बी पावशे, मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल बेळगाव. तुम्हाला विज्ञान इयत्ता 8वीच्या विज्ञान या विषयातील पौंगडा अवस्थेमध्ये पदार्पण या पाठाविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला कुणालाही कल्पना नसेल पौंगडा अवस्था म्हणजे काय. तर ही पौंगडा अवस्था म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ही किशोरावस्था आहे. किशोरावस्था किंवा याला दुसऱ्या शब्दामध्ये तारुण्य अवस्था असं सुद्धा म्हटलं जातं. तर मी तुम्हाला सर्वप्रथम या पौंगडावस्थेमध्ये पदार्पण म्हणजे नक्की काय याबद्दल आपण शिकणार आहोत. तर बालकाचे प्रौढात रूपांतर होण्यासाठी त्याच्यामध्ये काही बदल घडावे लागतात आणि हे आवश्यक बदल घडविण्यासाठी काही संप्रेरके आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. तर याच्यामध्ये आपण शिकला आहात पौंगडावस्थेमध्ये म्हणजे नक्की काय. तर वयाच्या 9व्या वर्षापासून ही अवस्था सुरू होते ते वयाच्या 18व्या वर्षापर्यंत चालू असते. तर याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये काही बदल होत असतात आणि हे बदल आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम या पाठाची उद्दिष्टे काय आहेत, आपण या पाठानंतर काय शिकणार आहोत. तर पौंगडावस्था आणि तारुण्य याचं महत्त्व किंवा याच्यातील बदल, फरक, तारुण्यातील बदल, दुय्यम लैंगिक लक्षणे, पुनरुत्पादनाच्या कार्यात संप्रेरकाची भूमिका काय असते आणि मानवातील प्रजोत्पादक काल, या सगळ्या गोष्टी आपण इथं शिकणार आहोत. तर आपण आता बघू. आपल्या शरीराची वाढ होणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. तुम्हाला माहीत असणार विद्यार्थी मित्र की या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये बदल घडत असतात, बरेचसे बदल घडत असतात की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रजनन परिपक्वता निर्माण होते आणि अशा काळाला आपण काय म्हणतो, पौंगडावस्था असे म्हणतो. परत एकदा मी तुम्हाला सांगते आहे, पौंगडावस्था म्हणजे काय की ज्या काळामध्ये शरीरामध्ये असे बदल घडतात की ज्याच्यामुळे शरीरामध्ये प्रजनन परिपक्वता निर्माण होते, अशा काळाला यौवनावस्था किंवा पौंगडावस्था असे म्हणतात. तर याबद्दल आपल्याला समजलं आहे. ह्याला किशोरावस्था असं सुद्धा म्हणतात. ही जी अवस्था आहे मुलांच्यामध्ये आणि मुलींच्यामध्ये दोघांच्यामध्ये सुरू होते आणि ही अवस्था वयाच्या 9व्या वर्षापासून ते वयाच्या 18 ते 19व्या वर्षीपर्यंत संपते. ह्याला इंग्लिशमध्ये टीनेज असं सुद्धा म्हणतात आणि या वयाच्या मुलांना टीनेजर्स म्हणतात किंवा किशोरवयीन मुलं असं म्हणतात. तर तुम्हाला माहीत असेल की मुलींच्यामध्ये मुलांच्यापेक्षा 2 वर्ष अगोदर ही किशोरावस्था सुरू होत असते आणि ही किशोरावस्था मुलांच्यामध्ये थोड्या लेटनं सुरू होते. तर हा जो काळ असतो पौंगडावस्थेचा तो प्रत्येकामध्ये मुलांच्यामध्ये मुलींच्यामध्ये काय असतो, वेगवेगळा असतो. याच्यामध्ये काही शारीरिक बदल घडत असतात. तर कोणते बदल घडत असतात, तर याच्यामध्ये महत्त्वाचा बदल घडतो म्हणजे मुलांच्यामध्ये आणि मुलींच्यामध्ये प्रजनन क्षमता आलेली असते. यावेळी त्या व्यक्ती किंवा ते मुलगा किंवा मुलगी पुनरुत्पादनाच्या परिपक्वतेला पोचलेली असते. आता आपण बघणार आहोत या तारुण्यामध्ये आपल्या शरीरामध्ये बरेचसे बदल घडत असतात. कारण का बदल घडत असतात, तर या वयामध्ये हे बदल घडणे अतिशय आवश्यक असते. तर याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही संप्रेरके स्रवत असतात आणि त्या संप्रेरकामुळे हे बदल घडून येत असतात. तर सर्वात पहिला बदल जो आहे तो आहे उंचीतील वाढ. तुम्हाला माहीत असेल मुलांनो
की तारुण्यातील बदल, ठळक बदल म्हणजे अचानक होणारी उंचीतील वाढ. तुम्ही बघितलं असणार की जी मुलं 9वीला 10वीला असतात त्यांची उंची जी असते ती अचानक वाढते. असं का होतं बरं? तर ह्या उंचीमध्ये अचानक वाढ का होते? तर याच्यामध्ये शरीरामध्ये जी संप्रेरके स्रवत असतात त्याच्यामुळे या काळामध्ये हात आणि पायाची जी हाडं असतात त्यांची उंची वाढते आणि त्यामुळे माणूस उंच दिसू लागतो. तर काहींच्यामध्ये या उंचीतील जे बदल असतात, काही मुलांची उंची खूप लवकर वाढते, काहींची उंची सावकाश वाढते आणि ही जी उंची आहे ती वयाच्या 18 वर्षापर्यंत वाढत असते. तर याच्यामध्ये काही अनुवंशिक घटकसुद्धा आहेत जे उंचीवर परिणाम करतात. पहिला तुम्हाला माहीत आहे, अनुवंशिकतेमुळे समजा तुमच्या घरामध्ये तुमचे आई किंवा वडील किंवा एखादे तुमचे आजोबा यांची जर उंची जास्त असेल तर त्यांचे जे गुणधर्म असतात ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात आणि त्यामुळे त्या मुलांच्यामध्ये हा उंची दिसून येते. काही जणांचे आई वडील कमी उंचीचे असतात, ठेंगू असतात, त्यामुळे हेच जे गुणधर्म असतात ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात आणि त्या मुलांची उंचीसुद्धा कमी होते. म्हणजे तिथं अनुवंशिकतेचा सुद्धा उंचीवरती परिणाम होत असतो. तर अशा प्रकारचे बदल. दुसरं म्हणजे उंची वाढण्यासाठी दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पोषक घटक. या तारुण्यावस्थेमध्ये शरीराची खूप झपाट्यानं वाढ होत असते आणि त्यामुळे इथं पोषक घटकांचा सुद्धा परिणाम दिसून येतो. म्हणजे जर शरीरामध्ये व्यवस्थित पोषक घटक मिळाले नाहीत तर शरीराची चांगल्या रीतीने निरोगी वाढ होत नाही. म्हणून ज्यांच्या आहारामध्ये हे सगळे पोषक घटक असतात या तारुण्य अवस्थेमध्ये त्यांची उंची चांगली वाढत असते. म्हणून पोषक घटकांचा सुद्धा परिणाम या वाढीवरती होत असतो. तुम्ही इथं बघितला असणार मुलांनो, तर तुम्ही हा एक फोटो बघा की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की उंची कशी 9 वर्षापासून 19 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने वाढत गेलेली आहे. ते इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही त्या आकृतीमध्ये बघू शकता 9 ते 19 वर्षापर्यंत कसा उंचीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. तर हे फक्त मुलांच्यामध्ये नाही तर मुलींच्यामध्ये सुद्धा उंचीची वाढ होत असते. दुसरं छायाचित्र तुम्ही बघत आहात, दुसरी आकृती, ज्याच्यामध्ये मुलींच्यामध्ये वयाच्या 8व्या वर्षापासूनच उंची वाढत जाते आणि ती 19व्या वर्षी थांबते. तर याच्यामध्ये सुरुवातीला मुलींची जी उंची असते ती मुलांच्यापेक्षा फार लवकर वाढते. मात्र दोघांची ही जी उंची आहे ती वयाच्या 18व्या ते 19व्या वर्षी पूर्ण होते. म्हणजेच आपल्या शरीराची जी वाढ होण्याचे जे वय असतं ते वयाच्या 8व्या वर्षापासून ते 19व्या वर्षापर्यंत. म्हणून या वयामध्ये पोषक आहार घेणे, व्यायाम करणे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. जर पोषक घटक असलेले आहार म्हणजे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम यासारखे घटक असतात अशा प्रकारचा आहार आपण घेतला पाहिजे. दूध पिणे, फळं खाणे या सगळ्यामुळे शरीराची उंची वाढण्यासाठी मदत होत असते. हे झालं उंचीतील वाढ. आता आपण बघूया दुसरा तारुण्यामध्ये काय बदल होत असतो. तर आकारातील बदल. जसं उंची वाढत असते तसंच इतर अवयवांचा आकार सुद्धा वाढत असतो. तर लहान वर्गातील मुलांच्या मध्ये उदाहरणार्थ घ्या 8वीची मुलं किंवा 7वीची मुलं यांचे जर खांदे बघितला तर ते रुंद असतात. छातीसुद्धा रुंद असते लहान वर्गातील मुलांच्या पेक्षा. 9वीच्या 10वीच्या वर्गातील मुलांच्या मध्ये जे खांदे असतात ते रुंद असतात, छातीसुद्धा रुंद असते कारण त्यांच्या अवयवांची वाढ झालेली असते, शरीराच्या आकारमानात वाढ झालेली असते. तेच मुलींच्या बाबतीतही तुम्ही जर बघितला तर मुलींचे जे खांदे असतात ते 8वीच्या मुलींच्या पेक्षा 9वी 10वीच्या मुलींच्या जर खांदे बघितली छाती तर त्यांची जास्त वाढ झालेली, मोठे रुंद दिसून येतात. आणि मुलींच्यामध्ये जो कमरेखालचा भाग असतो त्याची सुद्धा रुंदी वाढलेली असते. अशा प्रकारे त्यांच्या आकारमानामध्ये सुद्धा या तारुण्य अवस्थेमध्ये बदल होत असतात. आता हे तुम्ही पाहू शकता इथं कशा प्रकारे त्यांच्या
शरीराच्या आकारात बदल झालेला आहे ते. त्यानंतर आपण बघू शकतो की दुसरा जो बदल आहे, महत्त्वाचा बदल जो आहे तो म्हणजे आवाजात होणारा बदल. आता तुम्ही आवाजात सुद्धा या पौगंडावस्थेमध्ये कशा प्रकारचे बदल होऊ शकतात ते तुम्ही इथं बघू शकता. या आकृतीमध्ये तुम्ही बघत आहात की आपल्या घशामध्ये एक स्वरयंत्र आहे. त्या घशाखालच्या भागामध्ये त्याला लॅरिंग्स म्हणतात इंग्लिशमध्ये. तर या यौवनावस्थेमध्ये जे स्वरयंत्र आहे किंवा लॅरिंग्स जे आहे त्याची झपाट्याने वाढ सुरू असते आणि त्यामुळे ते स्वरयंत्र आकाराने मोठे होते. मुलींच्यामध्ये स्वरयंत्र आकाराने लहानच असते, त्यामुळे ते दिसून येत नाही. पण मुलांच्यामध्ये हे स्वरयंत्र आकाराने मोठे असल्यामुळे घशाजवळ फुगीर भाग दिसून येतो आणि त्याला म्हणतात ॲडमचे ॲपल किंवा गळघाटीचे हाड असे म्हणतात. तुम्ही बघितलं असणार किंवा तुम्ही निरीक्षण केलं असणार मुलांनो की या वयामध्ये 8वी 9वी 10वी या वर्गात जेव्हा मुलं येतात तेव्हा मुलांचा आवाज जो असतो तो अतिशय घोगरा होतो. मुलींचा आवाज घोगरा होत नाही, पण आवाज मोठा होतो. तर हा आवाज का घोगरा होतो, तर त्या मुलांच्यामध्ये जे स्वरयंत्र असतं त्याची नियंत्रणाबाहेर वाढ होत असते आणि आवाज घोगरा होतो. मुलींच्यामध्ये आवाज उच्च होतो, तर उच्च तीव्रतेचा होतो आणि नंतर काही दिवसानंतर हा आवाज जो असतो तो पूर्ववत होतो. तर अशा प्रकारचे आवाजामध्ये सुद्धा बदल आपल्याला या पौगंडावस्थेमध्ये दिसून येत असतात. हे झालं आवाजात होणारा बदल. दुसरा आपण बघूया, आणखी एक महत्त्वाचा बदल इथं आपण बघत आहोत, तर तो म्हणजे स्वेदग्रंथी आणि तैलग्रंथीच्या कार्यात झालेली वाढ. इथं आपण आकृतीमध्ये बघू शकता की तिथं तैलग्रंथी स्वेट ग्लँड्स म्हणून लिहिलेलं आहे. त्या म्हणजे धर्मग्रंथी किंवा घामाच्या ग्रंथी आहेत, श्वेदग्रंथी म्हणतात त्याला. नंतर सबॅसियस ग्लँड म्हणून लिहिलेलं आहे आकृतीमध्ये, त्याला मराठीमध्ये म्हणतात तैलग्रंथी. तर ह्या ज्या स्वेट ग्लँड्स आहेत किंवा सबेसियस ग्लँड्स म्हणजे स्वेद म्हणजे घामाच्या ग्रंथी आणि तैलग्रंथी ज्या आहेत त्यांची इथं वाढ कशा प्रकारे होत जाते ते इथं दाखवलेलं आहे आकृतीमध्ये, तुम्ही पाहू शकता इथं. तर ह्या तारुण्यावस्थेमध्ये किंवा पौगंडावस्थेमध्ये ज्या स्वेदग्रंथी असतात त्या खूप कार्यरत होतात, अति कार्यरत होतात. ह्या कार्यरत झाल्यामुळे त्यात छिद्रातून मोठ्या प्रमाणात घामाची निर्मिती होत असते आणि त्याचबरोबर तैलग्रंथीची कार्यात सुद्धा वाढ झाल्यामुळे त्वचेवर तेलकटपणा जास्त दिसून येतो आणि याचाच परिणाम म्हणून काय होतो, तर त्वचेवरती फोड येतात. फोड म्हणजेच तुम्ही त्याला काय म्हणू शकता सांगा, तारुण्य पिटिका ज्याला म्हणतात. तारुण्य पिटिका म्हणजे तरुण वयात येणारे हे त्वचेवरती फोड. तर हे फोडसुद्धा या स्वेदग्रंथी आणि तैलग्रंथीच्या अतिक्रियाशीलतेमुळे झालेले असतात. तर यासाठी या तारुण्यावस्थेमध्ये आपली त्वचा स्वच्छ धुणे अतिशय आवश्यक असते आणि तुमच्या चेहऱ्यावरती जरी हे स्वेदग्रंथी किंवा घाम येत असेल तर तो स्वच्छ वरचेवर तोंड स्वच्छ धुणे, त्यामुळे काय होतं आहे, हे जे पिंपल्स किंवा जे तारुण्य पिटिका म्हणतात त्यांचं प्रमाण कमी होतं आहे. तर इथं घाबरून जाण्याची किंवा डॉक्टरकडे जाण्याची काही आवश्यकता नाही. काही काळानंतर हे जे तारुण्य पिटिका आहेत ते हळूहळू कमी होत जातात. तर हा झाला तैलग्रंथी आणि श्वेदग्रंथी यांच्यामुळे होणारा त्वचेवरील बदल. तर याच्यानंतर आपण पाहू शकता की पौगंडावस्थेमध्ये तारुण्यातील बदलानंतर लैंगिक अवयवांची वाढ हा एक महत्त्वाचा बदल आहे इथं पौगंडावस्थेमध्ये. तर लैंगिक अवयव म्हणजे मुलींच्यामध्ये स्तनग्रंथीची वाढ होते, मुलांच्यामध्ये दाढी मिशा येणे.
तर यावरून आपण तो नर किंवा मादी हे ओळखण्यासाठी ही लक्षणे महत्त्वाची ठरतात. तर छातीवर मुलांच्या केस देखील येतात. तुम्ही इथं बघतायत आकृतीमध्ये मुलांच्या छातीवर केस येतात. तर आता आपण बघू यानंतर तारुण्यातील दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे मानसिक बदल. आता हे मानसिक बदल म्हणजे काय, तर आपल्या मनावरती सुद्धा या संप्रेरकांचा किंवा तारुण्यावस्थेचा परिणाम होत असतो. तुम्ही बघितला असणार 8वीमध्ये 9वीमध्ये 10वीमध्ये येणाऱ्या मुली ज्या असतात त्या अतिशय लाजवट असतात. या काळामध्ये तशा प्रकारची मानसिक परिस्थिती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. हा अतिशय नाजूक काळ असतो मुलींच्यामध्ये आणि मुलांच्यामध्ये. याच्यामध्ये विचार करण्याची जी क्षमता असते ती बदलते मुलांची. त्यांच्यामध्ये स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण होते, बौद्धिक क्षमता देखील वाढते. तर ही जी मुलं असतात या पौगंडावस्थेमध्ये ती अधिक काळ विचार करण्यामध्ये खर्च करतात. जर या अवस्थेमध्ये मुलांना चांगली दिशा दाखवली की नक्कीच त्यांना त्याचा फायदा होतो. इतरत्र न भटकू देता त्यांना चांगले मार्गदर्शन मिळाले की ही पौगंडावस्था नक्की काय आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर अशामुळे मुलांच्यामध्ये एक प्रकारची काय म्हणतात ती विश्वास निर्माण होतो आणि मुलं काय करू शकतात, स्वतंत्रपणे विचार करून आपली बौद्धिक पातळी किंवा एखाद्या खेळामध्ये ते भाग घेऊन काय करू शकतात, आपल्या कार्य व्यवस्थित करू शकतात. तर भावनिक हे झालं मानसिक, बौद्धिक आणि भावनिक परिपक्वता. ह्या सगळ्या परिपक्वता तारुण्यामध्ये निर्माण होत असतात. तर यामध्ये या काळामध्ये मेंदूची क्षमतासुद्धा अधिक वाढते आणि त्यामुळे मुले पटकन आपले निर्णयसुद्धा घेऊ शकतात. तर इथं जे आहेत मुलांच्यामध्ये पौगंडावस्थेमध्ये संप्रेरके स्त्रवतात, तसं की मुलींच्यामध्ये एस्ट्रोजन्स नावाचं संप्रेरक स्त्रवलं जातं. हे एस्ट्रोजन संप्रेरक मुलींच्यामध्ये मासिक पाळी येणे, स्तनग्रंथीची वाढ होणे हे बदल घडवून आणत असते. तर मुलांचे टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक स्त्रवलं जातं. ह्या टेस्टोस्टेरॉन संप्रेरकामुळेच मुलांच्यामध्ये लैंगिक परिपक्वता निर्माण होत असते. ही दोन संप्रेरके जर व्यवस्थित स्त्रवली नाहीत तर मुलांच्यामध्ये प्रजनन परिपक्वता निर्माण होत नाही. म्हणून ही दोन संप्रेरके जसं की पुरुषांच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हे वृषणाकडून स्त्रवले जाते आणि स्त्रियांच्यामध्ये एस्ट्रोजन्स हे अंडाशयामधून स्त्रवले जाते. तर याच्यामध्ये एस्ट्रोजनची निर्मिती, स्तनग्रंथीची निर्मिती मुलींच्यामध्ये आणि दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी ज्या असतात त्या कार्यरत होतात. आता आपण बघूया इथं ह्या पाठामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहोत. तर सुरुवातीला आपण शिकलेलो आहोत काय सांगा बघू, पौगंडावस्था म्हणजे काय. त्याला दुसरं नाव काय सांगा बघू, तारुण्यावस्था किंवा किशोरावस्था. आता मला कोणीतरी सांगा बघू हे तारुण्यावस्था म्हणजे काय, कोणी सांगेल? येस. तर हे तारुण्यावस्था म्हणजे काय, तर शरीरामध्ये बदल घडून येतात आणि त्यामुळे प्रजनन परिपक्वता निर्माण होते. यालाच काय म्हणतात, पौगंडावस्था किंवा तारुण्यावस्था असे म्हणतात. तर तारुण्यावस्थामध्ये कोणकोणती लक्षणे तुम्ही पाहू शकता, सांगू शकता का कुणीतरी मला? तारुण्यावस्था आली किंवा पौगंडावस्था आली असं तुम्ही केव्हा म्हणू शकता, कोणी सांगेल? तर तारुण्यावस्था आणि किशोरावस्था याच्यामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे मुलींच्यामध्ये मासिक पाळी येणे, स्तनग्रंथीची वाढ होणे, तर मुलांच्यामध्ये दाढी मिशा येणे. या बाहेरील लक्षणावरून आपण काय करू शकतो की तो मुलगा किंवा ती मुलगी प्रजनन दृष्ट्या परिपक्व झालेले आहेत किंवा त्यांच्यामध्ये पौगंडावस्था सुरू आहे हे आपण सांगू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तारुण्यावस्था वयाच्या कोणत्या वर्षापासून सुरू होते, कोणी सांगू शकेल?
तर ही जी तारुण्य अवस्था आहे ती वयाच्या 13व्या वर्षी सुरू होते आणि 19व्या वर्षी संपते. त्यानंतर आपण बघू या तारुण्य अवस्थेमधील कोणकोणते महत्त्वाचे बदल घडून येत असतात. तर कोणी सांगू शकेल तारुण्य अवस्थेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे बदल घडून येतात? उंचीतील बदल, उंचीमध्ये बदल होतात म्हणजे उंची वाढते. उंची वाढण्यासाठी बरीचशी कारणीभूत असतात. एक म्हणजे काय सांगा बघू, संप्रेरकांचे स्त्रवणे, दुसरं म्हणजे पोषक आहार, अनुवंशिकता, या सगळ्या गोष्टीसुद्धा उंचीवरती परिणाम करत असतात. मुलींच्यामध्ये मुलांच्यापेक्षा 2 वर्ष अगोदर उंची जी असते ती अधिक वाढते. नंतर 18व्या वर्षापर्यंत मुलांच्यामध्ये आणि मुलींच्यामध्ये ही उंची वाढत राहते. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे उंचीतील वाढ झाला आता शरीराच्या आकारामध्ये सुद्धा बदल होत असतात. आता शरीराच्या आकारामध्ये कोणते बदल होत असतात तुम्ही सांगू शकाल? शरीराच्या आकारामध्ये होणारा महत्त्वाचा बदल म्हणजे खांदे रुंद दिसतात, छाती रुंद दिसते. तुम्ही जर कंपेअर टू 8वीच्या मुलांच्या पेक्षा 9वी किंवा 10वीच्या मुलांच्याकडं निरीक्षण केलं तर त्यांचे खांदे आणि छाती रुंद झालेली दिसते, कारण या वयामध्ये वाढ जी आहे ती झपाट्याने होत असते. दुसरा आहे आवाजात होणारा बदल. आता कोणी सांगू शकेल का गळघाटीचे हाड किंवा ॲडमचे ॲपल म्हणजे काय? कोण सांगेल? तर इथं बघा, ॲडमचे ॲपल किंवा गळघाटीचे हाड जेव्हा मुलांच्यामध्ये स्वरयंत्राची वाढ होत असते तेव्हा घशाच्या पुढे येणाऱ्या भागाला ॲडमचे ॲपल किंवा गळघाटीचे हाड असे म्हणतात. परत एकदा मी रिपीट करते, जेव्हा मुलांच्यामध्ये स्वरयंत्राची वाढ होत असते तेव्हा घशाच्या पुढे येणाऱ्या भागाला ॲडमचे ॲपल किंवा गळघाटीचे हाड असे म्हणतात. तर याच्यामध्ये बघा, मुलींच्यामध्ये काय होत असतं? आवाज मोठा होतो, आवाजाची तीव्रता वाढते, पण मुलांच्यामध्ये आवाज घोगरा होतो. का होतो? कारण त्यांच्यामध्ये स्वरयंत्राची खूप वेगाने वाढ होत असते. तर मुलींच्यामध्ये स्वरयंत्र लहान असते त्यामुळे त्यांच्यामध्ये घशामध्ये हा भाग दिसून येत नाही, पण मुलांच्यामध्ये स्वरयंत्र खूप मोठे असते त्यामुळे ते गळघाटीचे हाड किंवा ॲडमचे ॲपल स्पष्टपणे दिसू लागते. तर याच्यामध्ये आवाज जो आहे नियंत्रणाबाहेर या स्वरयंत्राची वाढ झाल्यामुळे काय होतं? आवाज घोगरा होत असतो मुलांच्यामध्ये आणि कालांतराने हा आवाज पूर्ववत होतो म्हणजे पूर्वीसारखा होत असतो. तर आपण बऱ्याचशा गोष्टी आज आपण या पाठामध्ये शिकलेल्या आहोत. काय शिकलो आपण? तर सर्वप्रथम आपण शिकलो पौंगडा अवस्था म्हणजे काय, पौंगडा अवस्थेमध्ये होणारे बदल, ही अवस्था वयाच्या कोणत्या वर्षी सुरू होते, या तारुण्य अवस्थेमध्ये किंवा किशोर अवस्थेमध्ये शरीरामध्ये कोणकोणते बदल घडून येतात आपण शिकलो आहोत. आवाजामध्ये होणारे बदल, त्यानंतर उंचीत होणारी वाढ, दुसरं म्हणजे शरीराच्या आकारात होणारी वाढ, त्यानंतर मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक परिपक्वता, या सगळ्यांच्यामध्ये कशा प्रकारे वाढ होते आपण हे आज शिकलेलो आहोत. तर मुलांनो, आज याच्यामध्ये आपण श्वेदग्रंथी आणि तैलग्रंथीच्या कार्यात कशा प्रकारे वाढ होते आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरती कशा प्रकारे होत असतो ते सुद्धा आपण शिकलेलो आहोत. तर तैलग्रंथी म्हणजे तेलाच्या ग्रंथी आणि श्वेद म्हणजे घामाच्या ग्रंथी, ज्या काय करत असतात, सतत घाम येत असतो त्या ग्रंथीतून, श्वेद म्हणजे घाम. तर या घामामुळे आणि तैल निर्मितीमुळे त्वचेवरती काय येतात, पुरळ येतात, फोड येतात, त्याला आपण या वयामध्ये तारुण्य पिटिका असं म्हणतो. लैंगिक अवयवांची वाढ, लैंगिक अवयवे जसं की मुलांच्यामध्ये वृषण आणि स्त्रियांच्यामध्ये अंडाशय. तर वृषणामध्ये काय तयार होतात, शुक्राणू तयार होतात आणि अंडाशयामध्ये अंडपेशी तयार होतात. तर ही जी आहे तुम्हाला माहीत आहे मुलांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे संप्रेरक स्त्रवले जाते, तर मुलांच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचे संप्रेरक स्त्रवले जाते आणि मुलींच्यामध्ये एस्ट्रोजन्स नावाचे
संप्रेरक स्त्रवले जाते. तर विद्यार्थी मित्रो, मला आशा आहे की तुम्ही या पाठावरून बऱ्याच काही गोष्टी शिकलेला आहात, ज्या तुम्हाला अतिशय उपयुक्त आहेत. आणि ही जी अवस्था आहे ती खूप महत्त्वाची अवस्था आहे. आणि हे जे बदल असतात ते नैसर्गिक असतात. याच्यामध्ये घाबरून जाण्याचं किंवा टेन्शन घेण्याचं असं काहीच कारण नाही आहे. हे सर्व नॅचरल आहे आणि हे या गोष्टी ज्या आहेत त्या प्रजनन परिपक्वता निर्माण होण्यासाठी अतिशय आवश्यक असतात. तर याबरोबरच आपण या पौंगडा अवस्थेमध्ये पदार्पण हा भाग, अर्धा भाग जो आहे तो आज इथं संपवत आहोत. तर उरलेला भाग आपण पुढील पार्ट 2 भागामध्ये शिकणार आहोत. तर याच्यावरती काही मी अभ्यास होमवर्क जो आहे, अभ्यासक्रम होमवर्क जो आहे तो तुम्हाला सांगणार आहे. तर काही प्रश्न जे आहेत गृहपाठासाठी मी तुम्हाला देणार आहे. पहिला प्रश्न आहे, पौगंडा अवस्था म्हणजे काय, त्याचे दुसरे नाव काय. दुसरा प्रश्न, पौगंडा अवस्था ही वयाच्या कोणत्या वर्षी सुरू होते. तिसरा प्रश्न असा आहे की पौगंडा अवस्थेमध्ये आवाजात कोणत्या प्रकारचा बदल जाणवतो. चौथा प्रश्न आहे, पौगंडावस्थेमध्ये श्वेतग्रंथी आणि तैलग्रंथी यांच्यामध्ये काय बदल घडून येतात किंवा त्यांचं कार्य कसं चालतं. तिसरा प्रश्न आहे, पौगंडावस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे मानसिक, बौद्धिक आणि भावनिक बदल दिसून येतात. ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गृहपाठासाठी मी दिलेली आहेत. त्याचा तुम्ही सविस्तर अभ्यास करून उद्या मला सांगू शकता. तर धन्यवाद मुलांनो. अनुदिना अनुक्षण ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ, ಸಂತಸದಿ